आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया स्तोत्रसंहिता 21वा अध्याय 4 वचन. त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस. त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिले. हे आज परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की दाऊद राजा जो होता तो सगळ्याच चौघी बाजूने त्याच्या शत्रूकडनं घेरलेला होता. अशा परिस्थितीमध्ये होता. त्या परिस्थितीमध्ये दाऊद राजा परमेश्वराला काय मागतो जीवनदान मागतो की परमेश्वर तू माझी रक्षा कर म्हणून. तर जसा तो परमेश्वराला मागतो तसंच परमेश्वर काय करतो, त्याला जीवनाची रक्षा करतो परमेश्वर. कारण की आपल्याला माहिती आहे जर आपल्याकडे खूप सारा पैसा धनसंपत्ती असले, जर आपलं स्वतःचं जीवच नसेल तर मग त्याचा काय फायदा आहे. तर दाऊद राजाने जसं परमेश्वराला मागितलं परमेश्वराने पण दिलं. जर आज तुम्हाला जीवनदान पाहिजे, जर तुम्ही आजारामध्ये आहात, 3rd स्टेजमध्ये आहात, डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल की काहीच चान्स नाही तुमचा वाचण्याचा, पण परमेश्वराने तुम्हाला जीवन दिलं आहे, परमेश्वराने तुम्हाला बनविले आहे, तर त्याच्या हातामध्ये तुमचं जीवन आहे. तुम्ही जर परमेश्वराला जीवन मागणार तर तुम्हाला जीवनदान देईल. जसं परमेश्वराने दाऊदच्या जीवनात केलं. फक्त त्याला परमेश्वराने जीवनदान नाही दिलं, अनंतचं जीवनदान दिलं. परमेश्वराने आपल्याला फक्त ह्याच युगामध्ये नाही तर परमेश्वराच्या राज्यामध्ये परमेश्वराने आपल्याला अनंत जीवन दिलेलं आहे. जर आपण परमेश्वराला जीवनदान मागणार तो निश्चय देणार. तर आपण परमेश्वराकडे आलं पाहिजे, कोणत्या मनुष्याकडे नाही. डॉक्टर जे सांगितलं आपण खूप वेळा विश्वास करून घेतो की हा नाही होणार म्हणून, पण डॉक्टरपेक्षा पण महान आपला परमेश्वर आहे. तर आपण त्याच्यावर विश्वास केला पाहिजे. आपला जो शेवटचा विश्वास आहे कोणत्या पण मनुष्यावरती नाही, पहिला आणि शेवटचा विश्वास आपला परमेश्वरावरच असायला पाहिजे. जर तुम्ही आजारी आहात कोणत्या पण प्रकार, जर तुम्हाला कॅन्सर आहे, जर तुम्हाला HIV आहे, जर तुम्हाला TB आहे, परमेश्वरावर विश्वास करा. तो मृत्युंजय परमेश्वर आहे, तो तुम्हाला नक्की जीवनदान देईल. चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, जेव्हा दाऊद परमेश्वर कष्टामध्ये होता, जेव्हा त्याच्या शत्रूंनी त्याला घेरले होते परमेश्वर, तेव्हा तू त्याला वाचविले परमेश्वर, तू त्याला जीवनदान दिले परमेश्वर. तसंच परमेश्वर पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी आपण प्रार्थना करतो परमेश्वर. कोणत्या पण प्रकारचा ते आजारामध्ये असो, कॅन्सरमध्ये असो की HIV असो की TBमध्ये असो, परमेश्वर तू जीवित परमेश्वर आहे, तू प्रार्थनाला ऐकणारा परमेश्वर आहे. तू त्या व्यक्तीला परमेश्वर जो 3rd स्टेजवर आहे परमेश्वर, जो ICU मध्ये आहे परमेश्वर, तू त्यांना बरं कर परमेश्वर. आणि तू असं करणार तुझ्या नावाच्या महिमासाठी तुला धन्यवाद करतो. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझे स्वर्गीय पिता. आमेन.